नमस्कार मित्रांनो, रेबल स्टार फार्म मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर बघू शकता मित्रांनो, आता आपण शेळ्या म्हणजे सोयाबीन काढणं चालू आहे। बघू शकता तिकडे ढिगारा वगैरे आहे आणि महत्त्वाचं म्हणजे इकडे सोयाबीन काढणं चालू आहे। सर्वजण काढत आहे सोयाबीन। जर समजा मला जर इकडे भरपूर इकडल्या भागामध्ये माझ्या फार्मच्या आसपास एक 4 ते 5 किलोमीटर वरती भरपूर जर डोंगर दऱ्या असल्या असत्या किंवा जर मैदान असलं असतं, ग्राउंड एकदम पडीक क्षेत्र जर भरपूर जर राहिलं असतं शेळ्यांना चरण्यासाठी अशा पद्धतीनं, तर मी डोक्यात सुद्धा विचार आणला नसता की मी बंदिस्त शेळी पालन करू आणि ते सगळं चारा पिके लावा, त्यांना पाणी द्या, मग ते खुरपणी करून घ्या, त्यांना फवारणी करा, मग गव्हाणीमध्ये कडबाकुट्टी करा, आणून टाका, असलं डोक्याला मी ताणच घेतला नसता। सरळ सकाळी 10 ते 4 मस्तपैकी हिंडून आणल्याच्या नंतर खुराक विषय संपला। म्हणजे एवढं सोपं शेळी पालन अंगाला झोला। म्हणजे आता शेवटी आता शेळ्या पण फिरस्तीमध्ये म्हणजे शेळी पालन करणं म्हणजे गुडघे बारीक व्हायचा धंदा म्हणतात, पण फिरस्तीमध्ये कसं आहे जरा सुद्धा हलगर्जीपणा चालत नाही। 1-2 दिवस शेळसण झाली ते जनावर म्हणजे लगेच म्हणजे थोडंसं होते, पण फिरस्तीमध्ये तसं राहत नाही। फिरस्तीमध्ये ते जनावर म्हणजे ऑटोमॅटिकली नॅचरली त्याच्या अंगामध्ये रोग प्रतिकार शक्ती असते, त्याच्यामुळे एकतर रोगाला लवकर बाधित होत नाही ते। आणि कसं आणि आपल्या फिरस्तीमध्ये काय आहे, जरा सर्दी झाली ते पिल्लं मरणार, ते निमोनिया होणं, ते लगेच त्याला नेटकॉप पाजा, त्याला इंट्रोस्ट्रॉंग पाजा, त्याला इंट्रोटास BH पाजा, त्याला इंट्रोस्ट्रॉंग, हे असं डोक्याला ताण होऊन जाते ह्याची झंडू आमची। पण फिरस्तीमध्ये जर शेळ्या जर भिजल्या केल्या तरी सुद्धा म्हणजे सर्दीचं औषध बरेच शेळीपालक देत नाहीत किंवा माहिती सुद्धा नाही बऱ्याच जुन्या शेळीपालकांना सुद्धा, कारण तितक्या अडचणी येतच नाही। तेवढं म्हणजे सर्दी ऑटोमॅटिक येते, कमी होते, ताणच नाही। रोग येतो पावसाळ्यामध्ये तो म्हणजे फक्त मावा बस। म्हणजे कसं आहे तुम्हाला सांगतो, शेळ्याला तुम्ही जितकं जपाल, एखाद्या म्हणजे असा ICU मधल्या पेशंटला असं हे केल्यासारखं जर तुम्ही जर त्याची जर निगा करण्याचा जर जास्त जर प्रयत्न केलात तर ते उलट त्याला मेंटेनन्स जास्त येते, उलट ते लवकर रोगाला बाधित होत असते। जर रफ अँड टफ जर शेळीपालन झालं, समजा आता अवकाळी पाऊस आला, एका दिवस शेळ्या भिजल्या, काही अडचण नाही, समजा सवय आहे लहानपणीचं पासून, तर त्या ठिकाणी त्या शेळ्या ते पिल्लं त्या पाठी चांगलं तग धरत असतात मित्रांनो आपल्या वातावरणामध्ये। बघू शकता आता काठी करवेल आहे, आता आमच्याकडे याला काठी करवेल म्हणतात। बघू शकता तुम्ही काटे असतात बघा खाली, ते काठी करवेल आहे। आता तुमच्या इकडे याला काय म्हणतात ते सांगा, कारण बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या नावानं आहेत, भरपूर नावं आहेत, म्हणजे जिल्हा गणेश वेगवेगळं म्हणतात। असं जर हिरवगार जर क्षेत्र असेल, हे असं आपल्या शेळ्या मस्तपैकी रानामध्ये हिंडताय, ह्याच्या एवढी मजाच कशात नाही तुम्हाला खरं सांगतो। 1 नंबर शेळी पालन, 1 नंबर, एकदम समाधान, मस्त वातावरण। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता मस्त आता इथून पुढे हिवाळ्याला सुरुवात होणार आहे। 8 तारखेच्या नंतर तर पाऊस नाही असा हवामान खात्याचा अंदाज आहे। तसं तर निसर्गाच्या पुढे कोण गेलेलं नाही आतापर्यंत, तरी सुद्धा आपण एक अंदाज लावू शकतो, त्याच्यामध्ये काय विषय नाही। कारण थोडी थंडी पडते आता, जेणेकरून आता फार्ममध्ये थोडासा म्हणजे आपल्याला व्यवस्थित काळजी घेणं गरजेचं आहे। पिल्लांची वगैरे शेळ्या काय लागवड झालेली आहेत आता। आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघू शकता आपली तूर, जबरदस्त तूर आलेली आहे, 3-3.5 एकर तूर आहे। आणि इकडल्या बाजूला बघा मस्त आपलं बोरीचं झाड वगैरे आहे तिकडं। कारण फिरस्तीमध्ये कसं आहे, आता रब्बीच्या पेरण्या होईपर्यंत कमीत कमी 15-20 दिवस किंवा एक महिनाभर मस्त आपल्याला रानामध्ये शेळ्या फिरवत असतो आपण। अजिबात वैरण वगैरे काही टाकायची गरजच नाही, मजाच वेगळी 1 महिनाभर। म्हणजे बघा तुम्हाला सांगतो 1.5 महिना 1 ते 1.5 महिना जर शेळ्याच बाहेर सोडलेल्या नव्हत्या, मी अजिबात बाहेर सोडलेल्या नव्हत्या। आणि आता बघा शेळ्या कुरडू हे ते, मी म्हणतोय ना शेळी 12 प्रकारचा कित्येक प्रकारचा चारा खाते। बघू शकता तुम्ही, बघू शकता काठी करवेल खाते, इकडे कुरडू खाते, तिकडं सोयाबीनचं धाटच खाते, कोणतरी बोरीचाच पाला खाते। आता बघू शकता हा सोयाबीनचा ढिगला आहे, 1 नंबर मस्त नियोजन चालू आहे। आणि महत्वाचं म्हणजे आता बघा खुराकामध्ये जरी तुम्हाला सांगितलं म्हणलं, जे तुमच्याकडे पिकतंय ते देत चला। तुमच्याकडे मक्का भरपूर प्रमाणामध्ये आहे, बेशक मक्का देऊ शकता तुम्ही। आता तिकडे सोलापूर, सातारा, सांगली इकडल्या भागामध्ये भरपूर मक्का वगैरे असतात, तिकडं अहिल्यानगर वगैरे मक्का म्हणजे जिथं तुमचं प्रमुख पीक आहे ती तुम्ही खुराकामध्ये ऍड करा। सोयाबीन तुमच्याकडे उगत नसेल तर 100% तुमच्याकडे महाग भेटणार आहे ना, मग लगेच तुम्ही सोयाबीन देणार का तुम्ही? नाही, तसं नाही। आता आमच्याकडे माझं घरचं सोयाबीन आहे, भरपूर सोयाबीन निघते घरचं भरचं। आता बघू शकता कमीत कमी 5-6 एकर घरची तूर आहे, मग 5-6 काय 8-10 ट्रॉयले आपलं घरचंच तुरीचं गोळी निघतंय, सोयाबीनचं तर गोळी भरपूर निघतंय। जेणेकरून सांगायचा उद्देश एवढाच आहे, ज्यावेळेस गहू निघतंय आमच्या इकडं रब्बी हंगामामध्ये, त्यावेळेस मी गहू खुराकामध्ये ऍड करत असतो। सूर्यफूल निघतंय त्याची पेंड ऍड करतो, आणि बाकीची गोष्ट सोयाबीन निघते सोयाबीनचं ऍड करायचं, म्हणजे सोयाबीन वगैरे ऍड करायचं, वेट गेन भेटते। सांगायचा उद्देश का, आता बऱ्याच ठिकाणी मका तुम्ही ऍड करू शकता। बरंच म्हणजे तुम्हाला सांगतो मी, शेळीपालन आपला फार्म कसा चालवायचा ते संपूर्ण आपल्या हातामध्ये आहे। कारण कसं आहे, प्रत्येक सक्सेस फार्म जो असतो ना, प्रत्येक सक्सेस फार्म त्याचं वेगवेगळं नियोजन असतंय। असं थोडीच नाही की बाबा मी या पद्धतीने शेळीपालन करतोय मग तुम्ही पण ह्याच पद्धतीने केलं पाहिजे, नाही, तसं नाही।
जनावरांना जशी तुम्ही सवय लावाल तशा पद्धतीने जनावर राहत असते. कळालं का? ही गोष्ट अगोदर लक्षात घ्या. काही शेळ्या आहेत एक जरी आवाज दिला तर शेळी ऑटोमॅटिक येऊन थांबत असते. अशी सुद्धा म्हणजे लहानपणीपासून तुम्ही सवय लावू शकता शेळ्यांना. तेवढी तुम्हाला आवड, तेवढी तुमची इच्छाशक्ती, तेवढी मेहनत करण्याची जर तयारी जर शेळीपालनामध्ये असेल, ह्या सर्व गोष्टी शक्य आहेत. बघू शकता मी व्हिडिओ घेऊन पूर्ण एक राऊंड मारला तुम्हाला बोलत बोलत. तुम्ही बघू शकता अजून एकदा व्हिडिओ. संपूर्ण शेळ्या माझ्या अवतीभोवती फिरतायत बघा बघा. मग असं तुम्हाला संगोपन करता आलं पाहिजे. उगा शेळ्याला जर सतत जर मारत राहिले, पिल्ल्याला मारत राहिले तुम्ही, तर रुजू येत नाही ते पिल्लू. त्याच्यामुळे जनावर हातावर घेणं शिका. हातावर घेणं म्हणजे हातावर देऊन उचलून धरणं नाही. हातावर घेणं म्हणजे त्याला मया करणं, त्याच्या पाठीवर हात फिरवणं वगैरे, त्याला व्यवस्थित. मग कुठेतरी आपलं शेळीपालन व्यवस्थित सक्सेस होते. कारण की जनावर दासत खायला नको आहे फार्मवरती. जनावर दासत खाल्लं त्या ठिकाणी ऑटोमॅटिक खराब होणार आहे तुमचं. म्हणून म्हणतोय प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणतोय बाबा शेळीपालनामध्ये असंख्य बारकावे आहेत. एक रोज नवीन काहीतरी शिकायला भेटते. म्हणूनच मी म्हणतो बाबा मी परिपूर्ण नाही. मी अजून 10 वर्षापर्यंत मी मरेपर्यंत नुसतं शेळीपालन शिकतच राहणार आहे. रोज काहीतरी अनुभव येते नुसतं. मजाच वेगळी आहे. संकट येतात जातात, झुकणे का नाही, हरकी झुके नाही साला. तर ठीक आहे, काही अडचणी असेल तर रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब पण करून घ्या. काही अडचणी असेल तर कमेंटमध्ये विचारत चला. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थांबू इथंच. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.